ऐकणार आहोत एक अभ्यासू आवाज, अर्थातच आदरणीय सन्माननीय RJ ऋषी पवार सरांना. थँक्यू, धन्यवाद. स्वागत आपल्या सगळ्यांचं. सुपर 8ची कसोटी सुरू झालेली आहे. आज बघायचं आहे कोण टिकणार आहे आणि कोणाचा पुन्हा 4 संघांचा प्रवास थांबणार आहे. सुपर 8ची कसोटी मैदानावरती आहे. पहिलीच मॅच संपलेली आहे. तर आजच्या शेड्यूल मधला हा दुसरा सामना. दुसऱ्या सामन्यासाठी पुन्हा एकदा उपस्थित झालेल्या आमच्या सगळ्या क्रीडा वर्गाचं उपस्थित आमचा प्रेक्षक राजा जो या स्पर्धेसाठी आलेला आहे, आपलं सगळ्यांचं पुन्हा आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत. आपण या स्पर्धेसाठी आमच्या बरोबरीत जॉईन झालेला आहात आणि त्या बरोबरीत ऑनलाईन विवर क्षेत्ररक्षकाच्या पुढून बॉल निघून गेला. अनपेक्षित उसळी होती त्याला आणि धावा येतील 4. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. अरविंद आपण बघू शकतो बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. तर बॅट्समन साठी सुद्धा बॅटिंग टीम साठी कडून बॅटर सुद्धा तुम्ही अरविंदच बघताय. एकाच नावाचे 2 खेळाडू एकमेकांच्या पुढे आहेत. हा बॉल यावेळेस थोडासा बॅटनं पुन्हा माती कापत जमिनी समांतर हा फटका. आउटफील्ड या मैदानाची खूप जोरात आहे. हाही चेंडू निघाला सीमारेषेच्या पार. चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. 3 चेंडू आणि लागोपाठ 3ही चौकार आलेले आहेत. रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअप वरती आहे आणि आतापर्यंत त्याचा पुरेपूर फायदा या षटकामध्ये राहिलेला आहे. कारण 3 चेंडूवरती लागोपाठचे 3 चौकार आणि धावफलक जाऊन थांबतोय तो 12 धावा. 12 धावा धावफलकीवरती आहेत. पहिल्या षटकामधून पहिल्या चेंडूपासून धावांची उधळण करायला बॅटिंग टीमनं सुरुवात केलेली आहे. कुंदेवाडी लॉयन्सची तगडी फौज आहे आणि या स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून या संघाकडे बघितलं जात आहे. त्यामुळे या संघाने स्वतःची ताकद स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि हल्ली स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागतं. आणि एकदा का तुम्ही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं की मग तुमच्याकडे संशयानं बघणाऱ्या नजरा ह्या आदरानं खाली झुकत असतात आणि मोठी बॅटल राहिली. हा चेंडू तुम्ही बघाल जो 5वा चेंडू होता त्या चेंडूवरती शांत पद्धतीनं तो चेंडू फक्त शुभमनं बॅट समोर उभी केली. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये राहिला नाही. हा बॉल यावेळेस वेगात टाकलेला चेंडू हलकं अपील होतं मुख्य पंचांकडे. 3 चौकार. 1 ओव्हरचा खेळ संपला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 13 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. पंचांना विनंती आहे थोडासा सामना थोडा आपण स्पीडअप करून ठेवा किंवा लवकर उरकून घ्या कारण आपण निर्धारित वेळेच्या अर्धा तास पुढे आहोत. त्यामुळं आयोजकांकडून ही सूचना आलेली आहे. थोडंसं सहकार्य करा फिल्डिंग टीम. तुम्ही सुद्धा थोडंसं स्पीडअप ठेवा. आपण थोडंसं लवकर मॅच कव्हर करून घेऊ इथून पुढे. षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती आहेत त्या 13 धावा. गटाचा टप्पा यशस्वीपणे पार करणारे हा 8 टीम आहेत. टोटल 14 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्या 14 संघांपैकी 6 संघांचा प्रवास या स्पर्धेतला कालपर्यंत थांबला. त्यांना या स्पर्धेसाठीचं दार बंद झालेलं आहे. तर गटाचा टप्पा यशस्वीपणे पार पाडत आता सुपर 8 मध्ये दाखल झालेल्या ह्या टीमचा खेळ आज आपल्याला इकडे बघायला मिळेल. अधिकृतपणे हे सुपर 8 साठी पात्र झालेल्या 8 टीम आहेत. त्यांच्यासोबत सहभागाचा थरार आज पुन्हा एकदा एक नवीन थरार तुम्हाला या आज दिवसभरामध्ये बघायला मिळेल कारण आजचं कॉम्पिटिशन अजून तिकडे होत आहे. षटक क्रमांक 2ची सुरुवात होते. फॉलो लेनचा हा बॉल 3 चमच्या समोर टाकला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉल थांबवण्यासाठी पाय घसरला आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. या बॉलवरती सुद्धा 4 धावा. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. षटक क्रमांक 2ची सुरुवात सुद्धा पहिल्याच बॉलवरती चौकाराच्या मदतीनं तो धावफलक आपण पाहतो पुढे आणण्याचं काम केलं जात आहे. या 4 धावा. धावफलक येतो 17 आकडा. षटक क्रमांक 2चा खेळ अनिल आहेत ज्यांच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा धावांची उधळण करणारा हा खेळाडू पुन्हा एकदा बॅक टू द बॉल. साइड स्क्रीनला सलामी देतोय. ही ताकद आहे लॉयन्सची. षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. षटकार आला. षटकारानं धावपलक पुढे येईल. 23 धावांचा हा आकडा धावपलकीवरती आहे. 23 ऑन बोर्ड आणि सुरुवातीला धावपलकीचा मोठा आकार बदलवण्याचं काम अनिल यांच्या बॅटमधून सुरू झालेलं आहे. इथपर्यंत पोहोचलेले जे 8 संघ आहेत त्यांची मेहनत आपण बघितली, चिकाटी बघितलेली आहे, त्यांची गुणवत्तेचं प्रतीक बघितलेलं आहे आणि आज मात्र त्यांच्यासाठी करो मोरो अशी परिस्थिती. बाद फेरीसाठी पुढे पात्र होय अर्थात सामोरं जायचं आहे. अनिलनं बॉल उडवलाय. पुन्हा हा बॉल उंच आकाश मार्गानं आसमान दाखवलाय. पुन्हा एकदा अनिल यांचा एक मोठा सुपर हिट सुपर सॉनिक षटकार. या षटकारानं धावपलक 29 वरती जाऊन थांबतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2 चेंडूवरती लागोपाठचे 2 षटकार. 29चा आकडा हा धावपलक दाखवतोय. एक चांगली सुरुवात आणि असं म्हटलं जातं की तुमची चांगली सुरुवात हे तुमचं निम्म यश आहे आणि बॅटिंग टीमला ती चांगली सुरुवात मिळाली आहे. पहिल्या चेंडूपासून गोलंदाजाला प्रेशर क्रिएट करून टाकलाय. आडवा बॅटनं थोडासा अलॉंग दी कार्पेट येत हा चेंडू, थोडीशी स्लॉक स्लिपची झलक सुद्धा त्या फटक्यामध्ये दिसली आणि तो बॉलही सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांसाठी 2 चौकार 2 षटकार. गोलंदाजाला स्थिरावू दिलेलं नाही आतापर्यंत. प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्याची मोहर आहे. धावपलक दाखवतोय तो 33 धावा. जिथून धावा गोळा करता येतील, जिथून धावा मिळवता येतील तिथून धावा गोळा करायला टीमनं सुरुवात केलेली आहे. फिल्डिंग टीम थोडंसं कमबॅक करणं आता इथून पुढे गरजेचं राहील, कारण जर संघ याच वेगानं पुढे चालत राहिला तर धावांचा डोंगर नाही तर धावांचा माउंट एव्हरेस्ट उभा करेल आणि मग तिथून पुढे तिकडे तो धावपलक फोडण्यासाठी जाणं अर्थात तितका मेहनतीचा संघर्षाचा लढा तुम्हालाही समोर ठेवावा लागणार आहे. A ball dancing down the track. Perfect cricketing shot. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा अजून एक बहारदार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. प्रचंड महागडं षटक पडलं हे फिल्डिंग टीम साठी, कारण 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश राहिलाय. गुंदेवाडी लॉयन्स ज्या नावासाठी ओळख आहे, ज्या नावाची दहशत आहे, ताकद आहे, या टीमनं पुन्हा एकदा त्याच खेळाची पुनरावृत्ती या मॅच मधून करून दाखवली. 37 धावा. बॉल अनिल थोडस पुढे येत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो चेंडू धाव देत नाही. शेवटचा चेंडू निर्धाव राहिला. मात्र पहिल्या 5 चेंडू मध्ये तुम्ही बघा धावांची किती मोठी उधळण. 2 षटकं संपली. 37 धावा आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक दाखवतोय तो 37 धावा. करो वा मरो अशी परिस्थिती आहे. डॉ डायच्या मॅचेस तुम्हाला आता इथे पुढे फेस करायच्यात, कारण आता सुपर 4 मध्ये जाण्याची संधी तुमच्यासाठी आलेली आहे. आज जर तुमच्याकडून चुका झाल्या तर त्या मोठ्या चुका तुम्हाला कुठेतरी आपण पाहतो तर टोचणाऱ्या राहतील, कारण आता इथून पाठीमागे प्रीमियर लीग तुमच्यासाठी होती, आजही आहे. मात्र आज तुम्हाला चुका करण्यासाठीची वेळ राहिली नाही. त्या सुपर 8 मध्ये सर्वांचा अनुभव, संघातील समन्वय आणि रणनीतीची खरी परीक्षा तुम्हाला बघायला मिळेल. आपण बघत होतो STPL पर्व 8व, जिथे क्रिकेटचं शुद्ध मनोरंजन आहे अशी ही क्रिकेटची टुर्नामेंट आज प्रत्येक गाव पातळीवरती जाऊन पोहोचली. आज या जिल्ह्याचा मान सन्मान आहे. हा बॉल यावेळेस शुभम यांच्या बॅटमधून पुन्हा हा बॉल उंच आकाश मार्गानं मोठा स्ट्राईक रेट मेंटेन केलाय. अजून एक षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत गणित गुरु निमगाव संघाचे संघमालक आदरणीय तुळशीराम कांडेकर सर यांचं आगमन होत आहे. आमचे शरदजी घुगे साहेब यांचे आगमन होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत. थँक्यू. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावांची उधळण करणारा अनिल, तर त्यांच्या बरोबरी शुभमनं सुद्धा त्या ट्रॅक वरती समोर येण्याच्या प्रयत्नात ते आपण बघितले होते. मात्र शुभमला थांबवलंय. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का बॅटिंग टीम लॉयन्सला. पहिला खेळाडू बॅक टू द पवेलियन.
संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. या मॅचचा पहिला चेंडू पडल्या बरोबरीतच फलंदाजांनी त्यांचा इरादा स्पष्ट दाखवला होता आणि सुरुवातीलाच तुम्ही बघाल धावपलकेची अर्थात धडाकेबाज धावपलक पुढे. मात्र पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का टीमला मिळालेला आहे. प्रतिस्पर्ध्यावरती सामूहिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे बॅटिंग टीम कडून. एक गडी गमावला, 43 धावा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 43 चा आकडा. नवीन न्यू बॅट मैदानावरती आतमध्ये आता खेळण्यासाठी. डावखुऱ्याचे गोलंदाज आहेत आणि डावखुऱ्याचे गोलंदाज तुम्ही बघा, त्यांच्याकडे एक नॅचरल स्विंग तुम्हाला बघायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेत असतात, दिशा बदलत असतात आणि जास्त मोठा रनअप नाहीये, छोटासा रनअप आहे. मात्र जितक्या वेगात चेंडू टाकलेत तितक्या वेगात चेंडूला स्विंग केलाय, टर्न दिलाय. विलासच्या बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. प्रत्येक गोलंदाज त्याच्या शरीरयष्टीनुसार त्याचा रनअप ठरवत असतो आणि किंबहुना तुम्ही पहा प्रत्येक गोलंदाजाच्या रनअप मध्ये तुम्हाला वेगळेपण दिसतंच. मात्र गोलंदाज सुद्धा स्वतःचा रनअप ठरवत असताना त्याच्या शरीर इष्टनुसार त्याचा रनअप ठरवतो. छोटासा रनअप आहे. फिरकी गोलंदाज आतापर्यंत या षटकामध्ये राहिलेले आहे. मात्र पहिल्या 2 षटकामध्ये धावांची उधळण किती मोठी राहिली हे आपण बघितलंय. सामन्यामध्ये धावांचा एक मोठा धडाका आणि धावपलक आता या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम करतो शतरक्षण करणारा संघ. 2.5 षटकांचा खेळ टाकून झालाय. 2.5 षटकांच्या समाप्तीनंतर 45 चा आकडा धावपलक दाखवतोय. हा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड, थोडासा डीप लॉग ऑफ मध्ये हा चेंडू जाईल. शतरक्षक आहे डीप मध्ये. एका सिंगल धावेच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ पुढे टाकून कंप्लीट झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक जाऊन थांबतोय तो 46 धावांवरती. 46 धावा धावपलकीवरती 3 षटकांचा खेळ झालेला आहे. येणारी 5 षटकं अजून पहिली इनिंग संपण्याअखेरीस शिल्लक आहे. म्हणजे 30 चेंडू अजून डावात आहेत आणि येणाऱ्या 30 चेंडू मध्ये इथून पुढचा प्रवास टीम कशी करते हे बघायचं आहे. प्रत्येकाकडे ताकद राहिली, स्ट्रेंथ समान राहिली आणि स्वतःच्या मनगटावरती विश्वास दाखवत इथपर्यंत आलेल्या टीम प्रत्येकानं आपली ड्रीम टीम तयार केली. तालुक्यातील खेळाडू या स्पर्धेसाठी ऑक्शन पद्धतीतून निवडले गेले. लिलाव प्रक्रिया तुम्हाला बघायला मिळाली आणि लिलाव प्रक्रियेतून तयार झालेल्या टीम आहेत. दरम्यानच्या कालावधीत या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होत आहे. युवा नेते सन्माननीय यतीन भाऊ भाबड आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. दुसऱ्या विकेटचं पतन आहे. षटक क्रमांक 4 ची सुरुवात झाली आतमध्ये. अनिलच्या एका साईडला तुम्ही बघा, अनिलनं काय बॅटिंग केलंय. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालाय. एक बाजू त्यानं सांभाळून ठेवली. मात्र दुसऱ्या साईडला तुम्ही बघताय की त्याला सोबत जास्त वेळ कोणी दिली नाही. सार्थकला तुम्ही आतमध्ये बघताय ऑन फील्ड वरती स्वतःच गिंबल घेऊन आपण पाहतो मैदानावरती रेडी आहे. ज्यानं प्रत्येकाला स्वतःच्या कॅमेरामध्ये कैद केलंय त्या सार्थकला तुम्ही ऑन स्क्रीन वरती बघताय. सार्थक सिनेमॅटिक ग्राफिक्स आपण पाहतो ओन हेड आहेत. आपल्या व्यवसायाची दर्जेदार ऍडव्हर्टाइजमेंट करणारं हे साधन आहे सार्थक. सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंटचे ओनर आहेत. आज या परिसरामध्ये प्रत्येक व्यवसाय प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी काम करणारे सार्थक जे तुम्हाला आतमध्ये बघायला मिळत आहे. त्यांचंही काम या स्पर्धेसाठी मोठं राहिलं आहे. त्यांचंही स्वागत स्पर्धेत. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आलोत आणि चौथ्या षटकामध्ये 1 विकेट पुढे गेलेली बघितले. 47 धावा धावपलकीवरती 3.2 षटकांचा खेळ आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जी सुरुवात राहिली होती ना, ती सुरुवात आता या षटकामध्ये किंवा तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये तशी दिसली नाही. त्यामध्ये थोडासा बदल झाला. परिस्थितीने युटर्न घेतला. परिस्थिती बदलली आहे थोडीशी. बॉल यावेळेस अनिल, तो मात्र त्याचा रिदम कंटिन्यू ठेवतोय. पुन्हा एकदा अनिल, एक मोठी धाड. समोर टाकलेला चेंडू होता, लेंथ होता, खूप लवकर ओळखला आणि टाकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. अपेक्षित ब्लास्ट अनिल यांचा. अजून एक सुपरसॉनिक षटकार. जबरदस्त बॅटिंग. कुंडेवाडी लॉयन्सचा हा वंडर बॉय. षटकार ठोकलाय. 53 धावा धावपलकीवरती. हा बॉल
बॉल पुन्हा एकदा थोडासा वेट करत खांद्याच्या लाईन मध्ये आडवी बॅट थोडासा लेट कट तिकडे बघायला मिळाला. लेट कट करण्याच्या प्रयत्नात 2 धावा तिथे येतील. 2 धावेच्या मदतीनं धावपलकीवरती 55चा आकडा हा धावपलकीवरती पुढे आहे. पंचावन्न धावा धावपलक. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 अनिल यांच्या माध्यमातून मात्र मोठी बॅटिंग राहिली. सुरुवातीला आल्यापासून पहिल्या चेंडूपासून त्याने प्रतिस्पर्ध्यावरती आक्रमण चढवलंय आणि त्याने चढवलेलं आक्रमण किती मोठं आहे हे तुम्ही आतमध्ये बघू शकलाय. कारण दरम्यानच्या काळात एक शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होताना आपण पाहतोय. माध्यमिक शिक्षण मंडळ सिन्नरचे CEO अर्थातच आदरणीय सन्माननीय अभिजितजी गडाख साहेबांचं शुभागमन STPLच्या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. अभिजित साहेब, तुमचं STPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने आणि या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष असं स्वागत असेल. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. 4 षटकं समोर टाकून झालेले आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 58 धावांचा हा धावपलक पुढे 4 षटकांच्या समाप्तीनंतर हा समोर असणारा धावपलक दाखवतोय. स्कोर बोर्ड डेन्स ब्रेक होतोय. 58 आतापर्यंत आहेत. 2 गडी गमावलेल्या आहेत आणि इथून पुढची 4 षटकात आपल्याला बघायची आहेत. चेक कर रे ते दिसून नाही राहिलं खालचं स्कोर बोर्ड नाही दिसत आहे कोण खेळतंय काय काय स्कोर आहे. चाल सांग ऐक ना ते आपले जे जगताप साहेब बोलले ते काहीतरी उद्याचं 50 बॉक्स ॲन्जल त्यांना मग फोन करून असं फोन करायला लाव. तू बोल वाटलं. आणि ऐक ना उद्या पत्रिका राहील तुम्हाला ये म्हणजे या इथं फायनल राहील ना. 4 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिला हाफ बघितला आहे. पहिल्या इनिंग मधला तो 58 धावा धावपलकीवरती. त्यामध्ये एका साईडला संपूर्ण जबाबदारी आणि हायलाइट होणारा पॉइंट आपण पाहतो. व्ह्यू राहिलाय तो अनिल त्यांच्या बॅटमधून मोठा धावपलक त्यांच्या समोर आपण पाहतो. तर त्यांनी तो स्ट्राईक रेट कारण 47 धावांवरती नॉट आउट. तर षटक क्रमांक 5 पुढे सुरू होत आहे. षटक क्रमांक 5 ची सुरुवात अनिल डीप लॉग ऑफ मध्ये हा बॉल शतरक्षक पुढे आहे. झेल होतोय आणि हा डावाला एक मोठा खिंडार. 47 वरती अनिल थांबतोय. 47 धावांवरती त्याची ही मोठी मॅरेथॉन इनिंग थांबवली गेली. कमी चेंडू मध्ये मोठा धावपलक गोळा केला. आपल्या टीमला एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये उभा करणारा हा खेळाडू 47 धावा धावपलकीवरती त्यानं स्वतःच्या वैयक्तिक बॅट मधून बनवल्या आणि तो खेळाडू बाद होतोय. बाद झाला असला तरी तुम्ही बघा प्रेक्षक राजांचं मन जिंकणारी ही इनिंग या खेळाडूची इथे लक्षात राहील काय. खेळाडू बाद झाल्यानंतर समोर जो आतमध्ये बॅटर आहे तो फलंदाज बाद झालेला 38 सर्कलच्या बाहेर येण्या अगोदर दुसरा जो फलंदाज आहे आतमध्ये येण्यासाठी बॅटिंगला तो फलंदाज आतमध्ये बॉन्डलाईनच्या आतमध्ये येणं अपेक्षित आहे टीम. त्यामुळं जास्त वेळ घेऊ नका ही सूचना तुम्हाला आहे आणि इथून पुढे ह्या सूचना सक्त आपण पाहतो त्या गोष्टींची अंमलबजावणी होईल. नवीन फलंदाज आतमध्ये गेलेले आहेत आणि आता बघायचं आता इथून पुढचा खेळ. सुरुवात चांगली केली आहे टीम. अनिल यांनी तुम्हाला सुरुवात चांगली करून दिली आहे तर आता ह्या सुरुवातीमध्ये सातत्य ठेवत आता तुम्हाला एक शेवटपर्यंतचा खेळ चांगला करावा लागेल. जशी ओपनिंग भागीदारी असते ना तशी फिनिशिंग भागीदारी सुद्धा असते. फिनिशिंग टच तुम्ही आता ह्या पहिल्या इनिंगसाठी कसा देणार आहे ती जबाबदारी अर्थात आता जे पुढे बॅटर खेळतील त्यांच्यावरती येऊन थांबते. 3 गडी एका साईडला गमावलेत. एक सिंगल धाव तिथे येईल. मुख्य पंचांचा लेग बाईचा कॉल सरांनी सांगितला. लेग बाईची एक सिंगल येईल. लेग बाईच्या एका सिंगलच्या मदतीनं 59 धावांचा हा आकडा धावपलकीवरती पुढे येऊन थांबतोय. सुरुवातीला बघितलं होतं धावांची मोठी खेळी धडाका बाज इनिंग खेळून गेला अनिल कारण चौकार षटकरांची आतिषबाजी आणि त्यानंतर आता इथे 5व्या षटकामध्ये
त्याचा खेळ संपला 47 वरती. लॉयन्स आहे बॅटिंगसाठी पुढे. धावांचं टार्गेट प्रतिस्पर्ध्याच्या समोर ठेवायचंय. पुन्हा एकदा हा चेंडू बऱ्याचशा वेगात ती बॅट फिरली होती. आता बॅट आणि बॉलचा संपर्क तिकडे होऊ शकला नाही. 1.5 धाव पद्धतीचा चेंडू आहे. 4.4 षटकांचा खेळ टाकून झालाय आणि धावफलक येऊन थांबतोय तो 59 धावांवरती. प्रत्येक चेंडू नाही तुम्हाला मोठा फटका खेळता येणार. जो चांगला चेंडू आहे त्या चांगल्या चेंडूचा मान सन्मान ठेवणं सुद्धा आपल्याला ती गरज आहे. कारण जर चांगल्या चेंडूची तुम्ही छेड काढण्याचा प्रयत्न केला तर मग त्याची नुकसान भरपाई करून द्यावी लागू शकते. बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू. मुख्य पंचांनी स्वेर चेंडूची घोषणा पुढे सांगितली. एक अतिरिक्त धाव, एका अतिरिक्त धावेनं धावफलक येतो. 60 धावा पूर्ण. 4.4 षटकांचा खेळ संपल्यानंतर ह्या 60 धावा धावफलकीवरती आपण बघू शकतो. ही नवीन जोडी आहे. तुम्ही पाहिलं आतमध्ये समोर आता खेळण्यासाठी थोडीशी टेकर मोमेंट पुढे हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होतोय. मुख्य पंचांनी कुठेही कोणताही सिग्नल दिलेला नाही या चेंडूवरती सुद्धा. तर बॅटिंग टीमनं त्यांचा DRS मागण्यासाठी तो आता त्यांनी निर्णय घेतला की आता तो बॅटिंग टीम त्यांचा DRS घेईल आणि तिसऱ्या पंचांची मदत पुढे मागण्यात येते. बघायचं तिसऱ्या पंचांचा डिसिजन पुढे काय असणार आहे. कारण मॅच महत्वाची, सामना महत्वाचा आहे. आज तुम्हाला चिकाटी सातत्य पुढे दाखवावं लागणार आहे आणि यशस्वी व्हायचं असेल तर माणसाच्या अंगी चिकाटी आणि सातत्य ही 2 सूत्र असावीत. बघायचं आहे तेच सातत्याचे सूत्र फॉर्म्युला तुम्हाला पुन्हा एकदा यूज करून पुढचा प्रवास करायचा. ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन फेअर डिलिव्हरी होती आणि त्यानंतर बॅटिंग टीमनं त्यांचा DRS मागितलाय आणि त्यानंतर आता तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतो याच्याकडे आपण सर्वांची नजर आहे. का मॅच महत्वाची. एक चेंडू एका धावेचं समीकरण जर बघितलं, कारण आता इथून पुढे कॉम्पिटिशन अजून तगडं होणार आहे. कॉम्पिटिशन अजून आपण पाहतो वाढलेला आहे. कारण आता हा प्रवास टॉप 4 मध्ये येण्यासाठी बघायचे डिसिजन पेंडिंग. आतापर्यंत 60 धावा या ऑन बोर्ड वरती आहेत. उद्या तुम्हाला या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होणार आहे, परवा 8चा चॅम्पियन कोण राहील या प्रश्नाचं उत्तर उद्या तुम्हाला मिळून जाईल. चेक. दरम्यानच्या काळात एक शुभागमन होताना आपण पाहतोय. अर्थातच सध्याच्या घडीला उत्तर महाराष्ट्रात गेल्या 4 ते 5 वर्षांपासून ज्यांच्या YouTube वाहिनीची लाईव्ह प्रक्षेपणाची फेअर डिलिव्हरी चर्चा आहे, त्यातच महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट लाईव्हचे सर्वेसर्वा मंगेश भाऊ जाधव, MGC लाईव्हचे सर्वेसर्वा मंगेश भाऊ जाधव यांचं देखील शुभागमन STPLच्या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. मंगेश भाऊ, तुमचं देखील STPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत असेल. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. 60 धावा धावपलक्यावरती 3 गडी गमावल्यानंतर तर आता अनिल बाद झाल्यानंतर परिस्थितीनं युटर्न किती घेतलाय हे तुम्हाला आतमध्ये बघायला मिळत आहे. 5 षटकांचा खेळ समोर टाकून होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 60 आकडा हा ऑन बोर्ड वरती कुंदेवाडी लॉयन्स टीम पहिल्यांदा बॅटिंग करत असताना ज्या टीमनं पहिल्या 2 षटकामध्ये धावफलक किती बनवला होता त्या टीमला आता तुम्ही बघताय 5 ओव्हरमध्ये 60 वरती रोखलेला आहे. कमबॅक केलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं सुद्धा. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिमचा दिवस तुम्हाला बघायला मिळेल. या स्पर्धेचा चॅम्पियन 8वं पर्व कोणाकडे राहील. बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन मुख्य पंचांकडून पुढे येतोय, निर्णय सांगण्यात येतोय. या प्रश्नाचं उत्तर उद्या तुम्हाला मिळून जाईल. 14 संघांमधला चॅम्पियन राहणारा संघ कोणता आहे. खूप आठवणी तुम्ही बघाल या स्पर्धेच्या माध्यमातून, न विसरणारे क्षण आहेत. हे वर्ष सुद्धा संपतंय. काही दिवसांचा फक्त अवधी शिल्लक राहिलाय, त्यानंतर आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करतोय. या वर्षामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. चांगले क्षण, वाईट क्षण आपण पाहतो. अर्थात घेऊन एक नवीन वर्ष येणाऱ्या काही दिवसात आपण सुरू करतोय. गुजरा हुआ साल. फक्त काही दिवस राहिले त्या वर्षाचे. थोडासा फंबल क्षेत्ररक्षकाचा आणि तिथे धावा मिळतील 2. या 2 धावेच्या मदतीने धावपलकीवरती 62 धावा. गुजरा हुआ साल कुछ सिखा गया, खुशियों के संग कुछ गम भी दे गया, सपने जो अधूरे रह गए उन्हें पूरा करने का हौसला भी है. धाव चेंडू, चांगला चेंडू तिथे. 62 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश्वर जे 6व्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी आलेला आहेत.
सपने जो अधूरे रह गए उन्हें पूरा करने का हौसला दे गया। यादें मीठी कुछ कड़वी सी, पल पल ने लिखी एक कहानी है। अब नए साल को गले लगाते हैं और उम्मीद के नए दीप जलाते हैं। नया साल नई रोशनी लाए। अपील तितकं कॉन्फिडन्स तुम्ही बघाल त्या अपील मध्ये दिसला नाही। 3 चेंडू अप्रतिम तिन्ही चेंडू अचूक लाईन लेंथ वरती पुढे राहिलेले 3 चेंडू मध्ये धावा दिल्या त्या फक्त 2। अपील पंचांकडे होती। अपील पंचांनी सरळ फेटाळून टाकली। 5.3 षटकांचा खेळ पुढे टाकून झालाय। 62 धावा धावपलकीवरती पुढे येऊन थांबलेला खेळ। हा बॉल यावेळेस समोर मिळालाय। सागर उडवता हा चेंडू टाकतोय आउट ऑफ द पार्क ऑन बॉन्ड रोप। षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार। घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार। षटकार ठोकण्यात आलेला आहे आणि या षटकारानं धावपलक्यावरती 68 चा आकडा पूर्ण दिसतोय। अडुसष्ट धावांचा धावपलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। बॉल पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू खोदून काढलाय। प्रॉपर टायमिंग शॉट एक्झिक्यूट करत असतानाचं नियंत्रण बघू शकलो आपण इकडे। साइड स्क्रीन वरती टाकलेला हा बॉल लागोपाठचा दुसरा षटकार। फटका असा धुवाधार हा गेला षटकार। वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार। षटकार आला 2 लागोपाठचा दुसरा। खूप चांगलं षटक चाललं होतं हे 3 षटक। धावपलक आला नव्हता मात्र त्यानंतरचे मोठे हिट। हा बॉलही उडवला होता। डीप लॉग ऑफ यावेळेस डाऊन द बॉल। झेल होतो तिथे सागर थांबतील। चौथा धक्का टीम कुंदेवाडी लॉयन्सला। संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट। स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट। 6 षटकांचा खेळ समोर टाकून कंप्लीट होतोय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती आहेत त्या 74 धावा। 74 धावा धावपलक्यावरती 6 षटकांचा खेळ संपलाय। शेवटच्या 12 चेंडू अजून येणार डावामध्ये बाकी आहे। कठीण काळामध्ये धाडसानं लढता यायला हवं। फिल्डिंग टीम वरती थोडासा आपण बघितलं होतं प्रेशर। पहिल्या 2 षटकामध्ये त्यांच्यावरती आक्रमण झालं होतं मात्र त्या टीमनं पुन्हा कमबॅक केलं आणि या मॅच मधून कमबॅक करत असताना अर्थात सामना सुरू आहे, संघर्ष सुरू आहे। सामना जिंकणार कोण याचं उत्तर आपल्याला अर्थात काही वेळानंतर मिळेल मात्र हा तुम्ही लढा कसा करताना किंवा हा संघर्ष कसा करता हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे। कठीण काळामध्ये तुम्हाला आधार तुम्ही शोधत बसू नका तर स्वतःला भक्कम बनवा आणि स्वतःला भक्कम बनवण्याची वेळ आहे। मात्र लॉयन्स आक्रमण अजूनही त्यांनी कंटिन्यू ठेवलंय। 7व्या षटकाची सुरुवात पुन्हा अनोखा अंदाज आहे लॉयन्सचा। हा दहाड मोठी आहे। षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार। घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार। षटक क्रमांक 7 ची सुरुवात आणि आतापर्यंत धावपलक 80 वरती आलाय। म्हणजे धावपलक तुम्ही बघा किती मोठा दिसतोय कारण आतापर्यंतची जी सरासरी आहे ती अगदी 13च्या घरामध्ये राहिलेली आहे। 80 धावा धावपलक्यावरती अजूनही 11 चेंडू हे पहिल्या इनिंग मधले टाकायचे बाकी राहिलेले आहेत। लॉयन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करत आतापर्यंत केलेली फलंदाजी ही टीमसाठी फार उपयुक्त राहिलेली आहे कारण एक चांगल्या स्ट्रॉंग पोझिशन मध्ये हा संघ दिसतोय। लो फुलटा थोडासा खाली राहिलेला हा चेंडू जमिनी समांतर फटका 2 क्षेत्ररक्षकांमधून दरी ओलांडून तो बॉलही निघाला सीमारेषा पार। या चेंडूवरती सुद्धा मोहर आहे ती चौकाराची। धावांची उधळण किती मोठी झाली आहे तुम्ही बघा। धावा आता त्यांनी त्या खोऱ्यानं उडायला सुरुवात केलेली आहे। चौकार षटकारांची भाषा खेळाडू बोलतायत खाल तर तुपाशी नाही तर उपाशी। 84 धावा धावपलक्यावरती आहेत। 84 धावा। फील्ड सेटअप थोडासा बदलवलाय। गोलंदाजी मार्क वरती असणारे संदीप देशमुख जे महत्वाचं षटक टाकण्यासाठी पुढे आलेले आहेत आणि त्यांनी थोडासा आता फील्ड सेटअप बदलवण्याचं काम केलेलं आहे। बदल हा निसर्गाचा नियम आहे। तुम्हाला जसा बदल आपण पुढे जातो तसं आपल्याला काळाच्या ओघात स्वतःमध्ये स्वतःला अपडेट करावं लागतं। षटकापासून दूर वरती हा चेंडू कव्हर पॉइंट मध्ये हा बॉल खेळलाय। क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत। एकच धाव दुसऱ्या धावेसाठीचा तो धोका पत्करणार नाही कारण आतापर्यंत जो धावपलक बनवलाय किंवा जो स्कोर कार्ड मेंटेन केलाय ते छान आहे।
85 धावांचा हा आकडा धावपलकीवरती येऊन थांबलाय. 85 85चा आकडा आहे. अजूनही येणार एक षटक बाकी आहे. इथे आमच्या बरोबर आहेत लाईव्ह बॉक्स मध्ये, कॉमिक बॉक्स मध्ये तुम्ही बघता मयूर दादा डीजे ऑपरेटर. प्रत्येक चौकार षटकारानंतर एक सुंदर गीत वाजवण्याचं काम करणारे मयूर दादा, त्यांचं काम त्यांनी चोख पद्धतीनं पार पाडलं. विशेष म्हणजे त्यांचं कॉर्डिनेशन किती छान जमलंय. तुम्ही बघा, त्यांना कधीही थांबवण्याची गरज लागली नाही आणि हा क्लिअर वोकल ज्यांच्या माध्यमातून हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं असे आमचे डीजे ऑपरेटर मयूर दादांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुरुवातीपासून या स्पर्धेबरोबर त्यांचं नातं घट्ट आहे. हा बॉल षटकापासून दूर पडते. गॅप मोठा आहे का, तर शतरक्षकानं ठेवला तो चेंडू आतमध्ये. चांगलं कलेक्शन तिथे बघायला मिळालं. एक सिंगल येईल, एका सिंगल धावेच्या मदतीने धावफलक येईल पुढे. 87 धावांचा हा खेळ. 87 शेवटचं षटक यानंतर अजून येणं बाकी आहे. 87चा आकडा हत्ता धावफलक दाखवतोय. म्हणजे एक मोठा टार्गेट प्रतिस्पर्धेच्या पुढे सेट केलं जाईल का. मात्र मोठा धावफलक असला तरी तुम्ही बघा, कोणताच धावफलक हा विजयाची अर्थात निश्चित गॅरंटी देत नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही किती मोठा धावफलक बनवा, तुम्हाला विजयाची गॅरंटी कधीच देता येणार नाही. हो, शेवटच्या क्षणी बॉलला पाठीमागे ढकलण्यासाठी प्रयत्न केला होता आणि त्या चेंडूवरती धाव आली नाही. षटक संपतंय 7, धावफलक 87. ही पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. किती मोठा धावफलक बनवला तरी तो विजयाची गॅरंटी तुम्हाला कधीही देणार नाही. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. 87 धावा धावफलकीवरती आहेत. चला स्पीडअप करा, अजून 6 चेंडू बाकी आहेत. एक मॅच झाली होती बघा 12 मार्च 2006 ला. ती मॅच आपण अजूनही विसरलेलो नाही आणि ती मॅच झाली होती साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये. 12 मार्च 2006 ला झालेला तो सामना होता आणि साऊथ आफ्रिकेच्या बॉलरला सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियानं तोडवायला सुरुवात केली होती आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं त्या मॅच मध्ये 164 धावांची खेळी केलेली होती आणि ऑस्ट्रेलियानं 50 ओव्हरमध्ये 434 धावा बनवल्या होत्या. 34 धावा, रिकी पॉन्टिंगची 164 धावांची खेळी आजही तुम्ही बघा जे आपल्याला बघायला मिळते. व्हाईट बॉल 12 मार्च 2006चा तो सामना होता. 434 धावा झाल्यानंतर प्रेक्षक राजांनी सगळ्यांनी घोषित केलं की हा सामना आता ऑस्ट्रेलिया जिंकणार. सगळ्यांनी साऊथ आफ्रिकेचा पराभव मान्य केला होता कारण 434 धावा होणारच नाही. सगळ्यांनी ठरवलं होतं, सगळ्यांनी मानलं होतं कारण 434 धावा म्हणजे तो जोक नाही. हा बॉल फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली टिपतील तो कॉट आणि शेवटच्या षटकामध्ये 5वा धक्का कुंदेवाडी लॉयन्सला. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल. प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. 88 धावांवरती तो धक्का आपण पाहतो संघासाठी. 434 धावा ज्यावेळेस बनवल्या त्यावेळेस त्या मॅचला सगळ्यांनी वन साइड घोषित केलं की साऊथ आफ्रिका आता इतका मोठा धावफलक बनवणार नाही. मात्र तिकडे साऊथ आफ्रिकेच्या ड्रेसिंग रूम मध्ये हर्षल गिव्स बियर पीत वॉर्मअप करत होता आणि जॅक कॅलिस म्हणला की थोड्या 15 धावा त्यांनी कमीच बनवल्यात, अजून 10-15 पाहिजे होता. हर्षल गिव्स आला आणि त्याने 175 ठोकल्या येऊन आणि ती मॅच साऊथ आफ्रिकेनं जिंकली आणि इतिहास रचत हर्षल गिब्स त्या मॅच मध्ये एकट्यानं 175 बनवल्या होत्या. ओडीआय इतिहासातला सगळ्यात मोठा टोटल चेस करणारी साऊथ आफ्रिकेची टीम. संतोषजी गडाख सरांकडून पारितोषिक येत आहे जे सुनील आतमध्ये आहेत. त्यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. 3 चेंडू राहिलेत आणि त्या 3 चेंडूवरती जर 3 षटकार आले तर 5,000 रुपयांचा पारितोषिक आहे. बापूंकडून आपण पाहतो ते पारितोषिक सुनील यांच्यासाठी जे 2 चेंडू खेळलेत, 2 धावा त्यांनी बनवलेत. तर आतापर्यंत कुंदेवाडी लॉयन्स प्रथम बॅटिंग करत असताना 90 धावा. बॉल पुन्हा थोडस गती परिवर्तन करत टाकलेला हा चेंडू. धावबाची संधी तयार होते आणि खेळाडू होतील धावबाद. ओयुटीचा कॉल. चला न्यू बाठा पटकन मैदानावरती या, पटकन या आपण पळत. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक सुद्धा समाप्तीच्या दिशेने वाटचाल करते. काही चेंडू फक्त शिल्लक राहिलेले आहेत.
अनिल यांची इनिंग बघितली आपण. जर अनिल यांच्या इनिंगचा जर खेळ विचारात घेतला, त्यांनी किती चेंडूमध्ये किती धाव बनवल्या होत्या ह्या आपण ही गोष्ट आपण बघितली होती. ते खेळत होते, मात्र दुसऱ्या साईडला त्यांना सपोर्ट राहिला नाही फार काळ. मात्र त्यानंतर मिडल ऑर्डरनं थोडी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. प्रत्येक बॅटरनं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन दिलं या मॅचसाठी आणि एक चांगला टोटल, कारण आतापर्यंत 90 धावा. यानंतरच्या मॅचचा टॉसही करायचा. इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस होईल. गावठा स्पार्टन सिन्नर आणि त्यांच्या विरुद्ध मळहद सुपर किंग्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेचच इथे टॉस का बॉक्स कक्षाला जॉईन करा. गावठा स्पार्टन सिन्नर आणि मळहद सुपर किंग्स. थँक्यू व्हेरी मच. चेंडू हातातून पडला खाली. 2 धावा येतील त्या चेंडूवरती आणि या 2 धावेच्या मदतीनं धावपलक्यावरती 92 धावांचा आकडा धावपलक्यावरती आहे. 92 धावा, 7.5 षटकांचा खेळ संपला. एक बॉल फक्त पहिल्या इनिंग मधला पुढे टाकणं बाकी राहिला. हा बॉल थोडस डबल माइंड आणि एकच धाव तिथे येईल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, बॉल हातात आहे त्यामुळे तो प्रयत्न करणार नाही सहजासहजी. एक धावेवरती आपण पाहतो समाधान मानलं जाईल आणि जाऊ आपण फजलकडे, जिथे या स्पर्धेचे ऑफिशियल ऑनलाईन स्कोरर, गुणलेखक म्हणून काम करणारे आणि प्रत्येक चेंडूवरती काय घडलं याची बिनचूक नोंद पहिल्या दिवसापासून ठेवणारे आमचे फजल शेख सांगतात ह्या मॅच साठीचं टार्गेट भेटतंय 94. 94 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सनरायझर्स फलंदाज जे बॅटिंग टीम किंवा जे फलंदाजी करणारी टीम आहे त्यांच्यासाठी एक सूचना येते. ज्यावेळेस तुम्ही बॅटिंगसाठी आतमध्ये येणार आहात त्यावेळेस तुम्हाला जे चेंडू चेक करायचे ते चेंडू तुम्हाला कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे येऊन चेक करायचे आणि इथे चेक केल्यानंतरचे जे 2 बॉल आहेत ते तुम्ही पंचांकडे देऊ शकता आणि त्या 2 बॉलला पंच मैदानावरती घेऊन जातील आणि त्यानंतर त्या 2 चेंडू मधला एक चेंडू कोणताही तुम्ही चॉईस करू शकता. टॉस साठी आम्ही जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. यानंतर मॅच होते ते दोन्ही संघाचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या बरोबर इथे येतील आणि टॉस पुढे कव्हर करणार आहोत. नवीन बॉल जो फलंदाजांना चेक करायचा आहे ना तो तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन तुम्हाला ते 2 चेंडू चेक करून घ्यावे लागतील. ही सूचना आयोजकांकडून आलेली आहे. त्यामुळे जर चेंडू चेक करायचा असेल तर तुम्हाला इथेच यायचं आहे आणि इथेच तुम्ही चेंडू चेक करून घेऊन जाऊ शकता. हे टेनिस बॉल क्रिकेट मधला रूल आहे. विशेष म्हणजे तुम्ही बघा, इंटरनॅशनल क्रिकेट मधला रूल जर अभ्यासला ना आपण तर इंटरनॅशनल क्रिकेट मधला रूल काय सांगतो. इंटरनॅशनल रूल सांगतो की बॉल चेक करण्याचा अधिकार हा गोलंदाजांना असतो. बॉल गोलंदाज चेक करतात. जर इंटरनॅशनल रूल जर तुम्ही बघितला तर जो बॉल चेक करतात ते गोलंदाज करतात. मात्र टेनिस बॉलमध्ये आता बॅटर चेक करतात. बहुतांश वेळा आपण फलंदाजांना बॉल चेक करण्यासाठी देतो. मात्र रूल आहे इंटरनॅशनल की लेदर बॉल असतो तो गोलंदाज चेक करतो आणि गोलंदाजी करणारी टीम बॉल निवडते. तर टॉस साठी जातो. इथे आम्ही बघू शकतो, तुम्ही बघताय ऑन स्क्रीनवरती 3 डिस्ट्रिक्ट मधलं आपण पाहतो. अर्थात एका साईडला नाशिक आणि मालेगावची शान आहे अर्थात आमचे शुभम आहिरे सर, ज्यांना तुम्ही बघता ऑन स्क्रीनवरती, ज्यांच्या आवाजात एक जोश आहे आणि वातावरणामध्ये एक मोठा कलात्मक बदल करण्याची ताकद असणार आहे आणि व्यवसायानं प्राध्यापक असणारे, ज्यांना नवी पिढी घडवण्याची एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. एक शिक्षक प्राध्यापक म्हणून सर एक मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये आज काम करतायत आणि त्यातले त्यात त्यांची पॅशन ते फॉलो करतायत आणि ते तुम्हाला बघायला मिळतील इथे टॉस बॉक्समध्ये. 2 कॅप्टन त्यांच्या बरोबरीत रेडी आहेत आणि आम्ही जातोय सर शाहरुख पठाण सरांकडे, जिथे श्रीरामपूर नगर अहिल्यानगर आणि तोच आपण पाहतो एक बुलंद आवाज शाहरुख पठाण सर यानंतर पुन्हा एकदा आपल्या बरोबरीत ऍड होतील आणि सुरू होईल अर्थात हा 90 पेक्षा जास्त धावांचा प्रवास. थँक्यू. सुरुवातीला टॉस करणं देखील गरजेचं आहे. टॉस साठी मळहद सुपर किंग्स आणि गावठा स्पार्टन. विनंती आहे फिल्डिंग टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये चला आणि बॅटिंग टीम आपले 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवून देणं गरजेचं आहे. मॅच ऑफिशियल जात आहेत स्वप्नील कपिले आणि गणेश जगताप. टॉस साठी कृपया करून मळहद सुपर किंग्स आणि गावठा स्पार्टन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण लगेचच या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. आदरणीय अजयजी परदेशी साहेब, आपल्यालाही विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आदरणीय ऍडव्होकेट अभिषेक गडाख साहेब आपल्यासोबत. अभिषेक गडाख साहेब आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. माध्यमिक लोकशिक्षण संस्था सिन्नरचे ते संचालक आहेत आणि विशेष म्हणजे लोकनेते माजी आमदार गडाख नाना यांचे ते नातू आहेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून तेही आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत.
आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होतोय. एका बाजूला टीम असणार आहे मळहद्द सुपर किंग्स आणि त्यांच्या विरुद्ध टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल ती असणार आहे गावठा स्पार्टन. टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. तर अभिषेक गडाख साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न झालाय आणि टॉस जिंकलेला आहे गावठा स्पार्टन. गावठा स्पार्टनने टॉस जिंकलाय. तर काय करण्याचा निर्णय, कारण मॅच महत्वाची आहे. जिंकले तर प्रवास पुढे सुरू राहणार आहे आणि पराभूत झाल्यानंतर प्रवास इथे थांबणार आहे. म्हणजे डू ऑर डाय अशी मॅच आहे. काय करण्याचा निर्णय? सर आम्ही गोलंदाजी करू. काय चेंजेस काय बदल या सामन्यासाठी? चेंजेस एक केलेला आहे, बॉलर एक मध्ये घातला. आम्ही गौरव आहेच होतो, फक्त त्याला बॉलिंगला द्यायचं आम्हाला. कसं वाटतंय आज या स्पर्धेमध्ये एक महत्वाची मॅच खेळतायत, अंतिम 8 पर्यंत आलेले आहेत, किती आनंद होतोय आणि इथून पुढची काय रणनीती आहे? आनंद तर खूप होतोय. स्पर्धा माझ्या गावातली आहे, माझी स्वतःची स्पर्धा आहे, त्याच्यामुळे आनंद तर खूप आहे. आम्ही वर्षभर वाट बघतो या स्पर्धेची. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपल्यासोबत भगवान दादा आहेत. भगवान दादा बॅटिंग करायचे मळहद सुपर किंग्स या स्पर्धेमध्ये खूप चढ उतार संघाने पाहिलेले आहेत, खूप संघर्ष केलेला आहे आणि म्हटलं जातं की संघर्ष जेवढा मोठा असतो तेवढा मोठा विजय असतो आणि आज एक महत्वाची मॅच त्यासाठी तुम्ही उतरणार आहात आणि विशेष म्हणजे प्रथमतः बॅटिंग करायचे. तर 8 ओव्हरमध्ये काय वाटतं कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न राहणार आहे? 8 ओव्हरमध्ये 95-100 रनच्या आसपास टार्गेट ठेवण्याचं आमचे नियोजन असेल. काल वडंगळी 5 मॅच जिंकल्यानंतर 6वी मॅच आम्ही हरवलं, त्यामुळं मुलांचा कॉन्फिडन्स चांगला आहे, त्यामुळं आहे मॅच जिंकू अशी आम्हाला अपेक्षा आहे. निश्चितच मळहद सुपर किंग्स या संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये कसा राहिला? आम्ही 3 मॅच जिंकलो, 3 मॅच हारलो. थोड्या चुकांमुळे मॅच हारलो. 1 मॅच तर 1 रननी हारलो. थोड्या चुका होत्या त्या सुधारून आता ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील थँक्यू. मळहद सुपर किंग्स या संघाला देखील. तर मुख्य मंचावरून आपण 2 सन्मान लगेचच या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सुरुवातीला या स्पर्धेच्या निमित्ताने आज आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे आदरणीय अभिषेकजी गडाख साहेब यांचा आपण सन्मान आपण आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय. विशेष म्हणजे माध्यमिक लोकशिक्षण संस्था सिन्नरचे ते संचालक आहेत आणि एक नामांकित शिक्षण संस्था त्याचे ते संचालक आहेत आणि विशेष म्हणजे लोकनेते माजी आमदार आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गडाख नाना यांचे ते नातू आहेत आणि त्यांचा सन्मान मुख्य मंचावरून आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी मी आमचे किरण अण्णा घोजरे त्याचबरोबर आदरणीय मोगल साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान मुख्य मंचावरून आपण संपन्न करतोय. आदरणीय अभिषेकजी गडाख साहेब यांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात. मोस्ट वेलकम साहेब, आपण या स्पर्धेच्या निमित्ताने आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलाय. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे. आदरणीय अभिषेक गडाख साहेब आपल्या सोबत आहेत. मी साहेबांना विनंती करतो साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, खेळाडूंना आणि आयोजकांना आपण शुभेच्छा द्याव्या. विशेष म्हणजे 8व्या वर्षात ही स्पर्धा आली आहे आणि सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन प्रत्येक वर्षी केलं जातं. म्हणजे या स्पर्धेची विशेषता एक आहे की सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी चांगलं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून मागच्या 7 वर्षांपासून आयोजकांनी उभं केलेलं आहे आणि प्रचंड मेहनत घेऊन ही स्पर्धा खेळाडूंसाठी तर चांगला व्यासपीठच आहे परंतु प्रेक्षकांसाठी देखील चांगली पर्वणी असते. मी विनंती करेल अभिषेक गडाख साहेबांना या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत आणि आयोजकांना शुभेच्छा द्याव्या. प्रथम तर मी STPLचे जेवढे आयोजक आहेत त्या सर्व माझ्या मित्रांना मी आभार व्यक्त करतो की या ठिकाणी मला मान सन्मान दिला आणि टॉस उडवण्यासाठी या ठिकाणी मला निमंत्रित केलं. आणि दरवर्षी बघतोय 7 वर्ष पूर्ण होऊन 8व्या वर्षामध्ये आज तुमचं पूर्ण होत आहेत. आणि STPLच्या माध्यमातून खरं तर नक्की मी एवढं सांगेल की तालुक्यातील अनेक तरुणांना जे क्रिकेटप्रेमी आहे त्या क्रिकेटप्रेमींना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम हे STPLच्या माध्यमातून आपण सर्वजण आयोजक करत आहात. निश्चित एक आनंदाची बाब आहे. तालुक्यातील तरुण इतरत्र कुठे न भरकटता या खेळाच्या माध्यमातून एकवटले जातात आणि निश्चितच त्यांना त्यांच्या खेळासाठी सुद्धा तुम्ही सर्वजण न्याय देत आहेत याबद्दल मला देखील आनंद आहे. आणि निश्चित किरण भाऊ या ठिकाणी मी निश्चित सांगेल की ह्या वर्षी
जरी आमचं तुमच्याकडे थोडंसं दुर्लक्ष जरी झालं असलं तरी पुढच्या वर्षी किंवा सांगताना आनंद होईल की आमचे आजोबा कैलासवासी नानासाहेब गडाख यांचा जन्मशताब्दी वर्ष या 11 जानेवारीच्या निमित्ताने सुरू होतोय आता. आणि ह्या माध्यमातून किरण भाऊ आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून जर काही ह्या वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये जर काही आयोजन करू शकलो तर निश्चित विचार करा. त्यासाठी आमचं कधीही स्वागत राहील. तुमच्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. माझ्या वतीने माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या वतीने आणि माझे फर्म सम्राज्ञी बिल्डकॉनच्या वतीने मी STPL सामन्यांसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद साहेब. आपण या स्पर्धेच्या निमित्ताने खरं तर आपला अमूल्य वेळही देत आहेत आणि आपलं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभलं त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. विनंती राहील आपण मुख्य मंचावरून या स्पर्धेचा आनंद घ्यावा. यानंतर एक असा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. खरं तर आज या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचलित असलेली यूट्यूबची वाहिनी MGC लाईव्ह चे ओनर मंगेशजी जाधव यांचा सन्मान देखील मुख्य मंचावरून आपण संपन्न करतोय. मी मंगेश जाधव यांना विनंती करतो की आपला सन्मान STPLच्या आयोजक कमिटीच्या वतीने होतोय. आपण यायचंय आणि या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खरं तर MGC लाईव्हचे ओनर मंगेशजी जाधव नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्यांना प्रचंड मागणी आहे आणि खूप चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून सातत्याने होतं. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचं ऑक्शन देखील जरी tenniscricket.in वरून आपण पाहिलं असेल परंतु तिथे देखील महत्त्वाची भूमिका आमचे मंगेश भाऊ बजावताना पाहायला मिळाले होते आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने मंगेश जाधव यांचा सन्मान. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील. मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद आदरणीय अभिषेक गडाख साहेब. धन्यवाद मंगेश भाऊ जाधव. जावेद आपण लगेचच आता मॅचच्या दिशेने. दोन बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावर वडांगणी सनरायझर्स हा संघ बॅटिंग करत असताना जो संघ धाव्यांचा पाठलाग करतोय तर दुसऱ्या बाजूला अशी टीम आहे कुंदेवाडी लायन्स ज्यांनी प्रथमतः बॅटिंग करत असताना एक मोठं टार्गेट उभं केलं आणि त्या धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी वडांगणी सनरायझर्स हा संघ उतरला आणि थोडासा अडचणीमध्ये सापडलेला दिसतोय. 2 बाद 9 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. यावेळेस देखील ऑफस्टमच्या थोडासा बाहेर अंकुश नाठे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत आणि निश्चितच पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर आपण नजर टाकूयात. 2 खेळाडू बाद आहेत आणि धावसंख्या 9 झाली आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. आता जी ओव्हर सुरू होईल त्या ओव्हरच्या सुरुवातीच्या 2 बॉलवर जर 2 षटकार आले किंवा मग सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 विकेट आल्या तर गोरे सर जे शिक्षक आहेत त्यांच्या वतीने 51 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. यावेळेस उंच खेळलाय बॉल, फटका फसतोय आणि तिकडे झेल निसटलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर ही मोठी चूक असू शकते. पहा आजचा दिवस या स्पर्धेतला बराचसा महत्वाचा आहे. आपण सातत्याने चर्चा करत आलो की तुम्ही या अगोदर काय केलंय त्यापेक्षा तुम्ही आज काय करताय त्याला फार महत्व आहे. या अगोदर तुम्ही कशा पद्धतीने खेळलं, या अगोदर तुम्ही कसे पराभव पाहिले, या अगोदर तुम्ही कसे जिंकले त्याला महत्व नाहीये. कारण आज सुपर 8 मध्ये आपण खेळतोय आणि आज सुपर 8 मध्ये जिंकून सुपर 4 मध्ये जाण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे तो निश्चितच या ठिकाणी जो तुम्हाला करून दाखवावा लागेल. धावफलकावर 10 धावा. एक संधी निर्माण झाली होती. शरद यांचा झेल निसटतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सुनील नाठे यांना आपण पाहू शकता. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक खेळला मिड ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक बिग विकेट गॉन. अभिनाना भावसार जे गतवर्षीचे मालिकावीर होते आणि या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना पण त्यांना पाहिलं. हा मोठा मासा गळाला लावलाय कुंदेवाडी लायन्स संघाने
अर्थात सुनील नाटे यांना मिळतं एक मोठं यश. फलंदाज अभिनाना होत आहेत बाद. संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. धावेंचा पाठलाग करत असताना थोडंशा अडचणींना सामोरं जावं लागतंय. मागचा सामना देखील आपण पाहिला. गणित गुरु निमगाव संघ धावेंचा पाठलाग करण्यासाठी उतरला आणि त्या संघाला देखील आपण जर बघितलं ना तर पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. आणि इकडे देखील दुसऱ्या डावामध्ये जर पाहिलं तर वडांगडी सनरायझर्स हा थोडासा अडखळताना पाहायला मिळालेला आहे. 3 महत्वाच्या विकेट आल्या. 10 या धावसंख्येवर अभिनानाची विकेट ती मात्र सर्वात महत्वाची विकेट होती. ती सुनील नाटे यांनी मिळवली आहे. सुनील नाटे म्हटलं तर एक वलयांकित नाव आहे. प्रदीर्घ अनुभव असलेले खेळाडू आहेत. तेच गोलंदाजी करतायत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. त्याला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होतो परंतु मागे यष्टीरक्षक मात्र चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करतायत. धाव मिळणार नाही. हा चेंडू मात्र निर्धाव येणार आहे. पण सुरुवात चांगली झाली. आपण नेहमी सांगतो की पक्क ठरवणं म्हणजे निम्म साध्य करण्यासारखं आहे आणि ते पक्क ठरवायचं की या मॅचला जिंकायचं म्हणजे जिंकायचं. पॉझिटिव्ह इंटेंटने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. अगोदर विजय मनात मिळवावा लागतो त्यानंतर तो रणांगणात सहज मिळवता येतो. यावेळेस देखील खूप चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा बॉल डॉट बॉल तिथे येत असताना आपल्याला पहिला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे. कौतुक करावं लागेल अंकुश नाटेचं. कौतुक करावं लागेल सुनील नाटे यांचं. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट अंकुशने मिळवल्या आणि या ओव्हरमध्ये सुनीलने मोठी विकेट मिळवून दिली आहे आणि आता थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे परंतु वडांगडी संघाला लढावं लागेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट मध्ये बॉल मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभे आहेत. एकदा पूर्ण केली जाईल. सागर बोडके आले बॉलवर. रिटर्न चांगला दिलाय. एक सिंगल पूर्ण होते आणि 1च्या मदतीने धावफलक मात्र शुभम माळी होते आणि 1च्या मदतीने धावफलक पुढे जात असताना शुभम माळी आणि आमचे सागर बोडकेंची शरीरयष्टी देखील सारखीच आहे आणि त्यांनी घातलेल्या इनरही सारख्याच आहेत. धावफलकावर 11. 3 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 सुरू असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्याकरिता जर पाहिलं तर सुनील नाटे आहेत. सिन्नर तालुक्याचं वैभव आहे. खरं तर सुनील नाटे म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील म्हणजे यावर्षी आम्ही स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील सुनील नाटे यांना पाहिलं होतं. त्यावेळेस चांगला स्ट्रोक. कव्हर पॉइंट मध्ये बॉल अडवलाय. धावबादची संधी आणि काय घडलंय. एक संधी होती ती दवडली आहे. धावबादची एक संधी निर्माण झाली होती आणि ती संधी मात्र इथे गमावली जाणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो केला होता परंतु सुनील नाटे यांच्याकडून कलेक्शन होताना पाहायला मिळालं. अगोदरच हात लागला एस्टनवर आणि मात्र फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर आपण टाकूयात नजर. एकूण धावसंख्या झाली आहे 11 आणि फलंदाज ते बाद झालेले आहेत. 3 फलंदाज बाद. सुनील नाटेच्या या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आणि एक महत्वाची विकेट. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. जबरदस्त सुरुवात. समीकरण एकदा पाहूयात. 36 बॉल मध्ये 83 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. लढावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. क्रिकेटचं मैदान आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये अशक्य असं काही नाहीये. बॉलर तयार होत आहेत. यावेळेस मात्र वेगात टाकला. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर आहे. पंच व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. क्षेत्र कोणतंही असो आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला देखील तुमच्या समोर पर्याय नसतो. इथे जर यश मिळवायचं तर मग कष्ट करावे लागणार आहेत. अंकुश नाटे बॉलिंगसाठी. यावेळेस मात्र वेगात टाकलेला बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने. सुरुवात याही वरची चांगली झाली आहे. हा चेंडू देखील निर्धाव आलाय परंतु दुसऱ्या बाजूला योगेश्वर चव्हाणके आणि शरद यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. या जोडीवर बरंचसं निर्भर आहे. ही 2 फलंदाज कशा पद्धतीने बॅटिंग करतायत हे पाहणं महत्वाचं आहे. स्ट्रोक चांगला. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला. मागे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभे आहेत. एकदा पूर्ण केली जाईल. धावफलक 1च्या साह्याने पुढे जाणार आहे. वडांगडी सनरायझर्स या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर काल पहिला पराभव या संघाने पाहिला. मळहद सुपर किंग्सने त्यांचा विजयाचा रथ रोखला. यानंतर तोही संघ मोठ्या आत्मविश्वासाने उतरेलच परंतु एकच पराभव या स्पर्धेमध्ये त्या संघानं पाहिलेला आहे. तोच आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय तर त्यांच्या विरुद्ध कुंदेवाडी लायन्स हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुढे टाकलाय. लेंथ बॉलचा सातत्याने वापर केला जातोय. फाईन लेग मध्ये बॉलला डोलं जाईल. 1 धाव पूर्ण केली जाणार आहे. दत्तकृपा कृषी सेवा केंद्र कुंदेवाडी दिगंबर सोनवणे साहेब यांच्या वतीने भूषण पोटे यांनी विलास गडाख यांचा जर
झेल पकडला तर 500 रुपये घेतला होता का? ओके, 500 रुपये त्यांच्यासाठी. 3/14 बॉलर तयार आहेत. यावेळेस देखील वेगात टाकलेला बॉल फ्लाइंग स्लिप मध्ये अडवला जाईल. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. सर्व गोष्टींना पुरून उरणारी गोष्ट म्हणजे कष्ट आहे आणि ते आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावेच लागणार आहेत. आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक 2 टॉपर संघ एकमेकांच्या विरुद्ध भिडत आहेत. वडांगळीच्या विरुद्ध कुंदेवाडी लायन्स अशी मॅच सुरू आहे. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये आणि हा बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार. नाही मौका लगा है चौका. जिथे क्षेत्ररक्षक नव्हतं ते खाली क्षेत्र निवडलं आणि त्यानंतर हा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रेक्षक हळूहळू मैदानाकडे वाटचाल करत आहेत. प्रेक्षकांची प्रचंड रेलचेल आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आज आणि उद्या इथे जागा नसेल हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, कारण प्रेक्षक प्रचंड प्रेम या स्पर्धेला देत आलेले आहेत. आज उपस्थित सर्वांचं स्वागत आहे. त्यावेळेस देखील चांगला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने खेळलाय. लॉंगऑनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतो. क्षेत्ररक्षक मागे उभे आहेत. एक धाव पूर्ण केली जाईल आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाणार आहे. ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हर संपलेला आहे. 3 ओव्हर नंतर 20 धावा. वडांगळी सनरायझर्स जो संघ धावेंचा पाठलाग करतोय. समीकरण आता बदललंय. शेवटचे 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 74 धावेंची आवश्यकता. 30 बॉल मध्ये 74. फक्त 30 बॉल बाकी आहेत. 74 धावेंची आवश्यकता आहे. प्रयत्न प्रत्येकाला करावे लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये प्रामुख्याने अधिकचे प्रयत्न करावे लागतील. ते वडांगळी सनरायझर्स संघाला सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं आयोजन 8व्या वर्षामध्ये आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे आणि आज 8व्या पर्वातला हा 10वा दिवस तो आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि निश्चितच एक चांगली मॅच आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळते. एका बाजूला वडांगळी सनरायझर्स आणि दुसऱ्या बाजूला टीम कुंदेवाडी लायन्स. दुसरा डाव सुरू आहे. धावेंचा प्रतिकार केला जातोय. प्रत्युत्तर दिलं जाते. पहिल्या डावामध्ये ज्या धावा बनवल्यात ना त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. सुनील नाटे आलेत बॉलिंगसाठी. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर ऑन साइडला बॉल खेळण्याचा मानस होता. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चेतन आले होते बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आज प्रत्येकाला चांगली कामगिरी प्रत्येक क्षेत्रामध्ये करावी लागेल. फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला चांगली कामगिरी ते करून दाखवावी लागेल. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि तो प्रयत्न प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतोय. स्वप्न पाहिलंय STPL ला जिंकायचंय. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. गॅप मध्ये बॉल आणि सरळ वेगात जातोय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी एक लाजवाब शानदार चौकार. चौकार येताना पाहायला मिळणार आहे आणि या 4च्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावर 26 धावा. प्रयत्न करावे लागतील. जरी मॅच तुमच्या बाजूने नाहीये परंतु तुम्हाला ती तुमच्या बाजूने खेचावी लागेल. तो प्रयत्न वडांगळी सनरायझर्स या संघाला करणं फार गरजेचं आहे. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 26. बॉलिंगसाठी सुनील नाठे. ओहो, बॅट तर वेगात फिरवली आहे. कडेक षट होताना पाहायला मिळालेलं नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होणार आहे. आगमन होत आहे सिन्नर नगर परिषदेचे नूतन नगरसेवक सन्माननीय अमोलभाऊ झगडे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि यानंतर गावठा स्पार्टन तो संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. आमच्या सिनियर टेनिस प्रीमियर लीगच्या वतीने अमोलभाऊ आपलं स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी अमोलभाऊ आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. युवा नेते प्रमोद भाऊ सांगळे देखील मुख्य मंचावरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेस चांगला बॉल, खूप चांगला बॉल. गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू होता. सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होईल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समीकरण बदलत चाललंय. शेवटचे 26 बॉल आणि जिंकण्यासाठी 68 धावेंची अजून आवश्यकता. प्रत्येक डॉट बॉल हा फलंदाजी करणाऱ्या संघावर निश्चितच दबाव टाकणार आहे परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरुद्ध फलंदाजांना आक्रमण करावी लागतील. या पद्धतीने या फटक्यांची नितांत गरज आहे. फुल टॉस होता आणि फलंदाज सांगतायत चुकीला माफी नाही. फुल टॉस वर षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार.
घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. फुलटॉस होता आणि फुलटॉसवर षटकार आलाय. शरद यांच्या बॅटमधून सुनील नाटे यांच्या विरुद्ध आक्रमण करण्यात आलेलं आहे. धावफलक 6 पुढे जात आहे. धावफलकावर नजर टाकूयात. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे बॉल बाकी राहिलेले 25 धावा 62 बनवायच्यात. हार मानायची नसते, कधी हार मानू नका. एका सिंहाला एक शिकार मिळवण्यासाठी दररोज 7 ते 10 वेळा हार पत्करावी लागते. म्हणजे सिंहाचं जवळजवळ 85% जीवन हे अपयशाने भरलेलं असतं. परंतु त्याला कोणती गोष्ट राजा बनवते तर हार न मानण्याची क्षमता. आणि ते इथे प्रत्येकाला करून दाखवावं लागेल. बॉल परत एकदा सीमारेषेच्या पलीकडे. शरद यांच्या बॅट मधून निघालेला हा लागोपाठचा दुसरा षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. शेवटच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले आणि ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 38 धावा 3 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये. आता बॉल बाकी आहे 24 बनवायच्या धावा 56. ड्रिंक्स ब्रेक होतोय. सामाजिक कार्यकर्ते सतीशजी नेहे साहेब यांच्या वतीने आपल्याला ड्रिंकचं सौजन्य आहे. एनव्ही फार्मा आणि किसान ॲक्वा यांचं आपल्याला सौजन्य आहे या स्पर्धेमध्ये पाहण्यासाठी. त्यांचे विशेष आभार. जाऊयात डीजे मयूर सिन्नर यांच्याकडे. एसटीपीएल 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक VNW बायोटेक, मायगाव MIDC, सिन्नर बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांची तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. आपल्या स्पर्धेसाठी लोक सौजन्य देणारे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. एसटीपीएल 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. ड्रिंक्स ब्रेक नंतर सर्वांचं परत एकदा स्वागत. 24 बॉल बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी वडांगडी सनरायझर्सला अजूनही 56 धावांची गरज आहे. प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरलेला सामना. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी लढतायत. एका बाजूला वडांगडी तर दुसऱ्या बाजूला कुंदेवाडी. कोणतं गाव जिंकणार आणि कोणतं गाव जाणार बक्षीस पात्र फेरीमध्ये, कुंदेवाडी की वडांगडी, पाहायचंय. यावेळेस मात्र ऑन साइडला बॉलला खेळलं जाते. मागे क्षेत्ररक्षक उभे आहेत. डीपमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव दरम्यानच्या कालावधीत पूर्ण होणार आहे आणि 1च्या मदतीने धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावर 39 धावा. जरी 3 फलंदाज बाद झाले असले परंतु वडांगडी संघाला हार मानून चालणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे, संघर्ष इथे करावा लागेल आणि तो प्रत्येकाला करणं फार गरजेचं आहे. जीत के लिए बस जुनून चाहिए, आत्मविश्वास रगों में खूब चाहिए, ये आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. आणि आज तुम्हाला ते मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावं लागेल. शेवटचे 23 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 55 धावांची अजूनही गरज. टेनिस क्रिकेटचा खेळ आज सिन्नर मध्ये आणि सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण सर्वजण त्या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. गणेश दिघे बॉलिंग साठी. बॉल हवेत आहे, फटका फसलाय आणि नो मॅन्स एरियामध्ये चेंडू लँड झालाय. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये हा बॉल पडताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि तोपर्यंत पहा एक सिंगल आली आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये गाफील राहून चालत नाही, प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात. याचं मूर्तिमंत उदाहरण इथे पाहायला मिळालंय. सामना अजून संपलेला नाहीये, काही होऊ शकतं. तुमची एक चूक तुमच्याकडून हा सामना हिसकावून घेऊ शकते. एक छोटीशी चूक तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकते. त्यामुळे चुका टाळाव्या लागणार आहेत. प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे आणि प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. उंच आकाशामध्ये बॉल, क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि प्रयत्न तर खूप चांगले त्यांनी केले परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी झाला, तोही यशस्वी झाला. 3री धाव देखील पूर्ण करण्यात आली आहे.
आणि बघता बघता 3 धावा इथे पूर्ण झाल्या. 3च्या मदतीने धावफलक देखील आता पुढे गेला. धावफलकामध्ये होतोय बदल. 44 धावा, 21 बॉल बाकी आहेत. 50 धावांची गरज आहे. वडांगणी सनरायझर्स एका बाजूला आहे, कुंदेवाडी लायन्स दुसऱ्या बाजूला आहे. मॅच महत्वाची आहे. आज सुपर 8चे सामने आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहेत. कोण जिंकणार या मॅच मध्ये याची उत्कंठा प्रत्येकाला लागलेली आहे. गणेश दिघे बॉलिंग साठी खाली राहिलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय आणि विशेष म्हणजे पंच देखील या ठिकाणी व्हाईट बॉलची घोषणा करतायत. मला वाटतंय लगेचच गोलंदाजी करणाऱ्या संघाने या निर्णयाला चॅलेंज केलंय. पाहूयात काय निर्णय असेल. बॉलिंग टीम रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल. प्रत्येक इनिंगसाठी एका टीमला एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे. सिनियर टेनिस प्रीमियर लीगचा मागच्या 7 वर्षांमध्ये आपण सर्वांनी आनंद घेतला. आज 8व्या वर्षामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आली आहे. विशेष म्हणजे 2018 मध्ये छोटंसं रोपटं लावण्यात आलं आणि आज त्याचा वटवृक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8व्या वर्षात ही स्पर्धा आहे आणि आठवणीत राहण्यासारखी स्पर्धा आहे. 14 संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 14 संघांमधून फिल्टर होऊन 8 पुढे आले. 6 संघांनी ही स्पर्धा सोडली. आज 4 संघ ही स्पर्धा सोडणार आहेत. उद्या 4 संघ पुढे जाणार आहेत. 4 संघांना आजही स्पर्धा सोडावी लागणार आहे. त्यामुळे आज कोणते 4 संघ जाणार सुपर 4 मध्ये आणि कोणते 4 संघ ही स्पर्धा सोडणार, आज ही स्पर्धा निश्चितच आपल्या सर्वांना आनंद देणार आहे. खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील कारण प्रत्येकाला जिंकायचंय, कोणीच हार मानणार नाही. त्यामुळे मॅचेस चांगल्याच होणार. बघूयात निर्णय काय असेल. आपल्यापर्यंत निर्णय अगदी काही क्षणातच पोहोचवला जाईल. दीपकजी पिळगावकर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत आहेत. 1,21,000 रुपयांचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. जरी 1,21,000चा पुरस्कार असला फेअर डिलिव्हरी, परंतु स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा प्रतिष्ठेची आहे. STPL जिंकायचं एवढंच ध्येय घेऊन उतरलेला प्रत्येक खेळाडू आहे. यावेळेचा बॉल जरूर आपण पाहू शकता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यशस्वी नाही झाले. 44 धावा धावफलकावर 3 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये. फिल्डिंग टीमने अगोदर रिव्ह्यू घेतला होता, तो यशस्वी ठरलाय. समीकरण बदललं. शेवटचे 19 बॉल आणि जिंकण्यासाठी 50 धावा. 19 बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता. गणेश दिघे एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन योगेश्वर चव्हाण. 2 कॅप्टन एकमेकांच्या विरुद्ध. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. योगेश्वर चव्हाण स्वतःवर निराश आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट करण्यात आलंय आणि निश्चितच मला वाटतंय तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय आलेला आहे. बॉल हातात कॅरी केलाय का ते अगोदर पाहावं लागेल. त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 71,000, तिसऱ्या क्रमांकासाठी 51,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 41,000 रुपयांचा पुरस्कार आहे. विशेष म्हणजे सिनियर स्पोर्ट्स असोसिएशनच्या प्रत्येक सदस्याचं कौतुक करावं लागेल. प्रत्येकाने फार मेहनत घेतली, फार कष्ट या स्पर्धेसाठी घेतले. प्रत्येकावर वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली. त्यांनी प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार पाडली. हे संघटनात्मक काम आहे आणि हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये. हे संघटनात्मक काम आहे आणि ते संघटनात्मक काम निश्चितच सिनियर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना बघायला मिळालं. मॅनेजमेंट नेव्हर फेल. जी मॅनेजमेंट या स्पर्धेची करण्यात आली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. अनेकांनी आदर्श घ्यावा अशी क्रिकेटची स्पर्धा म्हणजे सिनियर टेनिस प्रीमियर लीग. आज 8व्या पर्वामध्ये पाहूयात काय निर्णय असणार आहे. आपल्यापर्यंत निर्णय अगदी काही क्षणातच पोहोचवला जाईल कारण प्रत्येक निर्णय महत्वाचा आहे. धक 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 वाढवणारा हा निर्णय. निर्णय आलेला आहे आणि निर्णय आहे फलंदाज धावबाद. विकेट आली आहे. फलंदाज धावबाद होत आहेत. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील दूध यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. अजून एक विकेट आली आहे. अजून एक फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये माघारी गेलाय. वडांगणी सनरायझर संघ थोडासा बॅकफुटला जातोय.
परंतु कुंदेवाडी लायन्सच्या गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षकांचं निश्चितच कौतुक राहणार आहे. चांगली कामगिरी ते करतायत, परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. वडांगणी संघाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. बॅटिंग करण्यासाठी आता नवीन फलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि बॅटिंगसाठी आलेले आहेत संदीप देशमुख सर. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज नवनाथ काका. ओव्हर नंबर 6 मध्ये 18 बॉल 49. पहिलाच बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये शरद यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. हमको हर दौर की गर्दिश ने सलामी दी है, हम वो पत्थर है जो हर दौर में बारी निकले है. अकूट टप्प्याचा बॉल आणि त्याला पुल करत बाहेर फेकून दिले सीमारेषेच्या 6 धाब्यांसाठी आणि शरद पोहोचलेले आहेत 43 धाब्यांवर नाबाद. संदीप देशमुख सर यांच्या प्रत्येक षटकारासाठी सतरा बॉल 43. पहिलाच बॉल होता आणि नवनाथ काका यांचं भव्य स्वागत इथे करण्यात आलंय. परत एकदा यावेळेचा बॉल तोही बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शरद यांच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अरे कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 2 षटकारांनी सामन्याचं चित्रच बदलून टाकलंय. आता मॅच आली आहे 16 बॉल 37 रन. काय जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच 16 बॉल आणि 37. एक मिनिट. सात रन आले मागच्या ओव्हरला. चला मॅच सुरू करू. 18 बॉल आणि 37 ची गरज आहे. आमचे स्कोरर फजल खूप चांगलं काम या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून करतात. तुमचा 12वा खेळ आहे इथे. यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होणार आहे आणि एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठलाही होणार नाही. परंतु मित्रांनो एकदा शरद साठी जोरदार टाळ्या. 18 बॉल 50 रन. या महत्वाच्या मॅच मध्ये संघ अडचणीत असताना शरद मैदानात आले आणि सांगितले की मी अजून मैदानाच्या आतमध्ये घाबरू नका. अर्धशतक त्याने ठोकले आणि शरद कुंदेवाडी का वो शेर है, वो डरने वाला नहीं वो दहाड़ने वाला है आणि तो मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय. जबरदस्त बॅटिंग. 58 धावा धावफलकावर. 15 बॉल 36 धावेंची गरज. तेवढ्यात काकांना पुनरागमन करण्याची आवश्यकता आहे. पाहूयात काय घडेल. 15 बॉल मध्ये 36. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. यावेळेचा बॉल बॅकफुटला गेले. खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षकावर पॉइंट मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर झालंय आणि इकडे धावबाची एक संधी आहे आणि मला वाटतंय ही मोठी विकेट आता वडांगणी संघाला गमवावी लागणार आहे. हा मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकतो. शरद यांना माघारी जावं लागतंय. शरद होत आहेत इथे बाद. संधी साधली थेट. पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील दूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. अगदी मोक्याच्या क्षणी मात्र ही विकेट गमावली आहे वडांगणी संघाने. अतिघाई नेहमी संकटात नेते आणि इथे अतिघाई गेली. विकेट आली. विशेष म्हणजे शरद यांना माघारी जावं लागलं. जे सेट होते त्यांना धावबातून परतावं लागलं. हा टर्निंग पॉइंट असेल काय सामन्याचा तेही येणारी वेळ निश्चितच आपल्याला सांगून जाणार आहे. परंतु कुंदेवाडी लायन्स इथे जर पाहिलं तर थोडंसं पुनरागमन तेही करतात. सामना कधी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे तर सामना कधी बॉलिंग करणाऱ्या टीमकडे जातोय. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्षणार्धात होतोच नव्हतं हे क्रिकेटच्या खेळामध्ये होताना आपण सातत्याने पाहिलेलं आहे. या मॅच मध्ये तेच चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे.
ऊन आणि सावलीप्रमाणे हा क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंग बदलतोय आणि तो क्रिकेटचा खेळ आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये आपण सर्वजण पाहतोय. मॅचचं समीकरण 14 बॉल आणि जिंकण्यासाठी 36 धावेंची गरज. बॅटिंगसाठी आलेले आहेत अमर दिलीप पाच पाटील आता बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला नवनाथ माळी म्हणजेच काका बॉलिंग साठी. ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक शुभम बॉलवर येत आहेत. एक धाव त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकामध्ये होतोय बदल. शेवटचे बॉल बाकी राहिलेले 13 आणि जिंकण्यासाठी 35 धावेंची आवश्यकता. 13 बॉल आणि 35 रन. हा चेंडू महत्वाचा ठरणार आहे. हा चेंडू सर्वात निर्णायक ठरणार आहे. या चेंडूवर किती धावा येत आहेत त्यानंतर 12 चेंडू पुढच्या 12 चेंडूंचं समीकरण ते मात्र अवलंबून राहणार आहे. निर्णायक बॉल घेऊन नवनाथ काका तयार होत आहेत. समोर आहेत अमर पाच पाटील. ओहो अमर पाच पाटील यांच्या बॅट मधून मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉलला फेकून दिलंय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. 20 धावा मागच्या ओव्हर मध्ये आल्या. टीम हडल थोडस मोकळं करायचंय. लगेच मॅचला सुरुवात करायची. वेळ जास्त खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता है. बिना संघर्ष यहाँ कोई महान नहीं होता है. जब तक ना पड़े हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता है. 12 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 29 धावा अजूनही आवश्यक आहेत. अमर पाच पाटील संदीप देशमुख सर मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे. आम्ही मागच्या वर्षी पाहिलं ना संदीप देशमुख सरांना, परंतु यावर्षी त्यांना जास्त संधी मिळाली नाही. आज संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं त्यांना करून दाखवावं लागणार आहे. 12 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 5 बाद 65 धावा त्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी गणेश दिघे यांना निमंत्रण देण्यात आलंय. मागच्या ओव्हर मध्ये 7 धावा दिल्या होत्या. नवनाथ काकांच्या ओव्हर मध्ये 20 धावा आल्या. एक विकेट जरूर आली धावपाच्या स्वरूपामध्ये तिथे शरद यांची, परंतु 20 धावा आल्या ते सर्वात महत्वाचं राहिलेलं आहे. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. पाहूयात काय घडतंय. 29 धावा माफ करा. 12 बॉल मध्ये 29 धावा या मॅचला जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल लॉंग ऑन मध्ये खेळलाय आणि तिकडे चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावा मिळत आहेत 4. येतोय चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा वही जो डरा नहीं. जीता वही जो लढा नाही. जो डरा नाही. चांगला स्ट्रोक यावेळेस. मिड विकेट मध्ये बॉल. खरा फिल्डिंग. परत एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. सामना कुंदेवाडीकडे होता, परंतु आता कुंदेवाडी कडून थोडासा वडांगळीकडे देखील चाललाय, कारण थोडीशी खराब फिल्डिंग होते. 2 चौकार आलेले आहेत. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. कुंदेवाडी ते वडांगळी जवळपास 22 किलोमीटरचं अंतर असेल. 20-22. आता सामना कुंदेवाडीवरून थोडासा वडांगळीकडे पण चाललेला आहे, कारण 2 चौकार आले आणि समीकरण बदललं. 10 बॉल 21 रन. उडवलाय बॉल समोरच्या दिशेने, परंतु मागे क्षेत्ररक्षक झेल होतोय आणि फलंदाज संदीप देशमुख सर यांचा खेळ संपतोय. काय मॅच सुरू आहे. कधी इकडे तर कधी तिकडे. पलटवार इथे गणेश दिघे यांचा विकेट आली आहे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. संदीप देशमुख सर बाद झालेले आहेत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले खरे, परंतु त्यानंतर पलटवार गणेश दिघे यांचा पाहायला मिळाला. महत्वाची विकेट या ठिकाणी गणेश दिघे मिळवताना, परंतु कॅच काय जबरदस्त पकडला होता. तिथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल.
सुनील नाटे होते तिकडे आणि सुनील नाटे अशा परिस्थितीमध्ये कुठे चूक करणार आहे. त्यांनी खूप चांगला कॅच तिथे कॅरी केला, विकेट आली आणि फलंदाज मात्र बाजून परतलेले आहेत. 2 चौकारानंतर 1 विकेट आली. सामना परत एकदा रंग बदलतोय. शेवटचे बॉल 9 बाकी आहेत. धावा 21 बनवायच्यात. बॅटिंग करण्यासाठी जर पाहिलं तर संपत वाकचौरे आलेत आता बॅटिंग करण्यासाठी. पाहूयात कोण बनतंय गेम चेंजर. गणेश दिघे एका बाजूला आहेत. हे महत्वाचं षटक ते टाकतात. चांगला स्ट्रोक, कव्हर पॉइंट. ओ हो हो हो, ह्या वेळेस मात्र एक संधी होती ती गमावली आहे. एक संधी होती आणि ती गमावली जाणार आहे. परंतु चांगली फिल्डिंग निश्चितच त्या ठिकाणी, प्रयत्न खूप चांगला केला होता. कव्हर पॉइंट मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण करता, रिॲक्शन टाइम फार कमी असतो आणि याही परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. महत्वाच्या धावा त्या संघासाठी वाचवल्या गेलेल्या आहेत. डॉट बॉल आला ते महत्वाचं आहे. स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल, क्षेत्ररक्षक मागे उभे आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो केला गेलेला आहे आणि बघता बघता 2 धावा आल्या आणि या 2च्या मदतीने धावफलक पुढे गेलं. एकूण धावत संख्या आपण पाहू शकता 75 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. जो जिंकणार तो सरळ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार आणि जो पराभूत होणार त्याला एक संधी जरूर आहे. परंतु दोन्ही संघांचा प्रयत्न आहे की या सामन्याला जिंकायचं आणि सरळ टॉप 4 मध्ये जागा बनवायची. इथे कोणी हार मानायला तयार नाहीये. त्यामुळे मॅच तर चांगली होणार. 7 बॉल 19 हा चेंडू सर्वात महत्वाचा आहे. पाहूयात इथे काय होईल या बॉलवर. हा चेंडू सर्वात निर्णायक. हो, मोठा फटका खेळण्याचा इरादा. 5 लेग मध्ये बॉल. एक सिंगल जरूर त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावेंची गरज. 6 चेंडूंमध्ये 18 धावा पाहिजेत. गणेश दिघे यांनी या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. 1 विकेटही मिळवली आणि धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत 11 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावेंची आवश्यकता. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ कृपया करून वाचवत चला. यानंतरच्या दोन्ही टीम सज्ज राहा. मळहद्द सुपर किंग्स आणि गावठा स्पार्टन यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी करण्याकरिता कुणाच्या खांद्यावर विश्वास दाखवला जातोय. मला वाटतंय गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर नवनाथ काका यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीमधून नवनाथ काकाने अनेक वेळा संघाला विजयापर्यंत नेलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला संपत वाकचौरे कमी नाहीयेत. अमर पाच पाटील पहिल्याच बॉलवर षटकार खेळला होता त्यांनी आल्याबरोबर, परंतु त्यांना त्यानंतर स्ट्राईक आलेली नाहीये. त्यांना देखील जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यांच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे आणि ते खेळाडू काहीतरी करू शकतात. पाहूयात काय होईल. 6 बॉल आणि 18 धावेंची आवश्यकता. पहिलाच बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पहिल्याच बॉलवर आली आहे विकेट. संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. हा चेंडू 18ची गरज होती. नवनाथ काकाला बोलवलं. शेवटचे 6 चेंडू तुम्ही टाका आणि त्यांच्या खांद्यावर विश्वास दाखवला आणि पहिल्याच बॉलवर नवनाथ काका माळी इथे विकेट मिळवत आहेत. आणि आता बॅटिंग करण्यासाठी शुभम खुळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शेवटचे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावा. 3 मोठे फटके ते मात्र इथे खेळावे लागणार आहेत. परंतु परिस्थिती शशी नाहीये. समोरची टीम देखील तुम्हाला ते सहज खेळू देणार नाहीये. 5 बॉल 18 धावा. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. एका बाजूला वडांगणी सनरायझर्स जो बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला टीम कुंदेवाडी लायन्स जी टीम आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. संकट येतात ती आपली परीक्षा घेण्यासाठी, परंतु संकटावर तुम्हाला मात करावी लागते. हे आलेलं संकट आहे, त्यावर तुम्हाला मात करावी लागणार आहे. 5 बॉल 18ची गरज. आपले स्ट्रोक तर चांगला खेळलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक उभे आहेत आणि आता अमर पाच पाटील आले स्ट्रायकर एंडवर. आता काहीतरी होऊ शकतं, कारण अमर पाच पाटील यांच्यावर नजर आहेत, सर्वांच्या नजर आहेत. कारण त्यांनी आल्याबरोबर सिद्धही केलं होतं. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता आणि सांगितलं होतं की मी आलोय मैदानामध्ये. षटकार ठोकून त्यांनी सांगितलं होतं. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावेंची आवश्यकता.
मॅच जर आवडली असेल तर एकदा दोन्ही टीमसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. ज्यांना ज्यांना मॅच आवडली आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावेची गरज आहे. नवनाथ काका एका बाजूला तर अमर पाच पाटील दुसऱ्या बाजूला आहेत. ओहो बॅटर फिरवलीये वेगात, कनेक्शन झालेलं नाहीये. हा मात्र चांगला बॉल आलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू या ठिकाणी आलेला आहे. मी अगोदर सांगितलंय नवनाथ काका यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्याच हातामध्ये बॉल दिलाय. परंतु अमरसाठी एवढंच सांगेल, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या, भीती कशाची परवा बी कुणाची. तरी आज अमर पाच पाटीलला ते मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावं लागेल. 7 बॉल शेवटचे 3 बॉल आणि 17 धावा. 7 बाद 77 झालेले आहेत आणि 3 बॉल मध्ये 17 धावांची अजून आवश्यकता राहिलेली आहे. आपण पाहू शकतो एका बाजूला कुंदेवाडी तर दुसऱ्या बाजूला वडांगळी. वडांगळी जिंकणार की कुंदेवाडी, प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत. मॅच अजून संपलेली नाहीये. अमर पाच पाटील या खेळाडूकडे ताकद आहे, क्षमता आहे. हा खेळाडू काही करू शकतो. समोर नवनाथ काका, हवेत बॉल, फटका फसलाय आणि झेल झालाय. अमर पाच पाटील यांची आली आहे मोठी विकेट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. संदीप भगरे यांनी खूप चांगला कॅच कॅरी केला. निश्चितच मित्रांनो अनेकांच्या समोर एक प्रश्न आहे, शरद यांचा रनआउट तो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरलाय का? हा प्रश्न तर अनेकांच्या समोर असणार आहे. 50 धाव्यांवर तो खेळाडू नाबाद, अर्धशतक त्या खेळाडूने बनवलं होतं, परंतु त्याची विकेट आली आणि सामना कुठेतरी कुंदेवाडीच्या बाजूने झुकला. आणि तिथून जर आपण पाहिलं तर कुंदेवाडी मोठ्या आत्मविश्वासाने लढली. शेवटचे बॉल 2 आणि धावा 17 पाहिजेत. अजूनही या मॅच मध्ये काही होऊ शकतं. एखादा खरा बॉल आला तर मग चित्र बदलू शकतं. 2 बॉल 17 रन. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट या अनिश्चितताओं का खेल है, इसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत निकाल लावला जाणार नाहीये. 2 बॉल 17 रन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला गेला, यशस्वी नाही झाले. डॉट बॉल आणि आता कुंदेवाडी लायन्स साठी टॉप 4 चे दरवाजे हळूहळू उघडले जात आहेत. शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 17. मळहत आणि गावठा स्पार्टन रेडी राहायचं. 1 बॉल 17 आणि हा बॉल चांगल्या टप्प्यावर आणि कुंदेवाडी लायन्स ही टीम जाऊन पोहोचली आहे सुपर 4 मध्ये, बक्षीस पात्र फेरीमध्ये. मनापासून अभिनंदन कुंदेवाडी लायन्स आणि टीम. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. झेंडा फडकला शुरांचा, कुंदेवाडी लायन्स संघ खेळायला आला. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री सागर भाऊ जाधव व शिव स्वराज्य फाउंडेशन कुंदेवाडी. किड पार्टनर स्पॉन्सर बाय स्वर्गीय बाळासाहेब नाठे मित्र परिवार कुंदेवाडी लायन्स. तर आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊ. तत्पूर्वी दोन्ही टीम्सला